नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। तर आज मी आपल्याशी एका विषयावर संवाद साधणार आहे। तो विषय म्हणजे धर्म। आज धर्म आणि आधुनिकता यामध्ये जे काही द्वंद्व चाललं आहे किंवा आधुनिकता ही धर्मावरती अतिक्रमण करत आहे, ते अतिक्रमण इतकं होतं की धर्माबाबतीत आपले कुळ परंपरा प्रथा यांना शुल्लकत्व देऊन आधुनिकता किती सरस आहे या बाबतीत सर्वांची स्पर्धाच लागलेली आहे की तुमचे धर्म किंवा आधुनिक प्रथा परंपरा ह्या आधुनिकतेपुढे काहीच नाही। आधुनिकता म्हणजे काय तर धर्म परंपरा प्रथा यांचं खंडन करणे आणि आपण आधुनिक कसे आहो याचा प्रत्यय समोरच्याला आणून देणे, या बाबतीत आधुनिकता ही धर्मावर अतिक्रमण करत आलेली आहे। आधुनिकतेने व्यक्ती इतकी स्वैराचारानुसार वागत आहे की धर्माचे शिक्षण किंवा धर्म प्रथा परंपरा यांना कुठलंही महत्त्व दिलं जात नाही। इतका धर्मावर आधुनिकतेचं अतिक्रमण झालेलं दिसतंय किंवा अनुभवायला येतंय। मग धर्मरक्षण करणं हे आजच्या स्थितीला अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे। ते परिवारापासून ते समाजकार्यापर्यंत सर्व ठिकाणी धर्मरक्षण आपण केलं पाहिजे। आणि कुठल्या घरामध्ये कितीही आधुनिक झाले तरी त्यांच्या धर्मावर आधुनिकते कितीही झाले तरी त्यांच्या कुळामध्ये परिवारामध्ये आधुनिकतेची बाधा होत नाही। असं कुठला परिवार असतो की ज्याला आधुनिकता असली तरी धर्माबाबतीत जागरूक असतो? त्याविषयी चिंतन करणार आहोत आज। धर्मरक्षण हा विषय आपला आज आहे। तर जयाचे कुळी रामकृष्णांवर प्रीती, आधुनिकतेची गती तयान बाधती। जे कुटुंब असेल, जो परिवार असेल, त्या परिवारामध्ये राम आणि कृष्ण यांच्यावर प्रीती असते, प्रेम असते, श्रद्धा असते, आदर्श असतो। राम आणि कृष्ण ज्या कुळामध्ये यांच्यावर प्रीती केली जाते त्या कुळामध्ये आधुनिकतेची गती तयान बाधती। आधुनिकतेचा परिणाम त्या कुळावर कधीच होत नाही, त्या कुटुंबावर कधीच होत नाही, कारण त्यांचा आदर्श, त्यांचं प्रेम, त्यांची प्रीती, त्यांची श्रद्धा, त्यांचं आदर्शस्थान, त्यांचं कुटुंब प्रमुख हे राम आणि कृष्ण असतात। अशा ज्या परिवारामध्ये असेल तिथे आधुनिकता किती असली तरी आधुनिकतेची बाधा होत नाही। परंपरेचं, प्रथेचं, धर्माचं रक्षण त्याच कुळामध्ये होऊ शकतं आणि होतं, आणि ते केलं पाहिजे। ते म्हणजे राम आणि कृष्ण यांच्यावर ज्यांची प्रीती आहे त्यांच्या घरात आधुनिकतेची बाधा कधीच होऊ शकत नाही। मग धर्मकृत शिकवण कुळवारसी, धर्मप्रथेचे रक्षण स्वरक्षणासाठी धर्मकृत शिक्षण आज देण्याची गरज आहे। कुळवारसी प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक वारसाला देणं गरजेचंच आहे। का द्यायची गरज आहे? तर धर्मप्रथेचे रक्षण स्वरक्षणासाठी। धर्मप्रथेचं रक्षण करणं हे आपलं आजचं कर्तव्य आहे। ते का करायचं? कारण धर्म राहिला तर आपण राहू, म्हणून स्वरक्षणासाठी ते आपलं कर्तव्यच आहे। ते प्रत्येकाने बाबतीत केलंच पाहिजे। व्यवहारी शिक्षण जीविताकारणी धर्म शिक्षण धर्मरक्षावयासाठी व्यवहारिक शिक्षण देणं गरजेचंच आहे। का? कारण जीविताचं रक्षण, स्वतःचं रक्षण, पालन पोषण, भरण पोषण करणं गरजेचं आहे आजच्या काळानुसार। त्यानुसार इंग्रजी माध्यमातलं असो किंवा कुठलंही व्यावहारिक शिक्षण देणं गरजेचं आहेच, ते द्यावंच। परंतु धर्मशिक्षण धर्मरक्षावयासाठी धर्माचं ही शिक्षण देणं गरजेचं आहे। ते का? तर धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माचं शिक्षण देणं गरजेचं आहे। ते आपण केलंच पाहिजे। मग हे कधी द्यायचं? तर बाल्यावस्थे शिक्षण धर्माचे देऊनी सबळ पिढी पुढे धर्मरक्षणासाठी। बाल्यावस्था असतेच तेव्हा राम कोण, कृष्ण कोण, रामायण काय, महाभारत काय, धर्मग्रंथ कोणते, या बाबतीत त्या बाल्याला मार्गदर्शन आपण केलंच पाहिजे। तरच ती पुढची सबळ पिढी धर्मरक्षणाची तयार होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।
ते संस्कार बालवयातच झाले पाहिजे. रामकृष्णांवर प्रश्न नाही तर हात जोडून नमस्कारच केला पाहिजे. चिकित्सा करावी परंतु श्रद्धा भावनेने केली पाहिजे. देवत्वावर प्रश्नचिन्ह नको. श्रद्धा असेल, समर्पण असेल तर देवत्व प्राप्ती होती. याची समज बाल्यांना देणं आजचं गरजेचं आहे. धर्माने चिकित्सेला नाही म्हटलं नाही, तर्कालाही नाही म्हटलं नाही, परंतु मूळ स्रोत आहे, मूळ गाभा आहे, त्यावरच जर प्रश्न उभा केला तर सबळ पिढी तयार होणार नाही. याची समज पाल्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे. आपले देव आपल्या कुळाच्या अग्रभागी आहेत याचीही जाणीव त्या पाल्यांना करून देणं ही गरजेचं आहे. तरच राम आणि कृष्णांवर प्रीती, प्रेम, स्नेह, भक्ती, आदर्श राहील आणि धर्माचं रक्षण आपल्या हातून घडेल. कारण आजची परिस्थिती अशी आहे की आधुनिकतेच्या पुढे धर्म, प्रथा, परंपरा यांना महत्त्व दिलं जात नाही किंवा हे कालबाह्य झालं आहे. या बाबतीत नवयुवकांची चर्चा असते, परंतु त्या मागचं हित त्यांना समजून सांगणं आणि धर्म परंपरा कशी विज्ञानिष्ठ आहे या बाबतीतही मार्गदर्शन करणं याचं गरजेचे आहे. कारण धर्मरक्षण करणं ही आजच्या काळाची गरज आहे. ते कुठल्या घरात होतं, ही घरापासून सुरुवात केली तर ज्या कुळामध्ये राम आणि कृष्ण यांच्यावर प्रीती असते, प्रेम असते, श्रद्धा असते, तिथे धर्म रक्षण केलं जातं. आधुनिक कितीही झाले तरी रामकृष्णांवर प्रीती असल्यामुळे धर्म त्या घरात टिकून राहतो. जिथे धर्म असतो तिथे रक्षण धर्म त्याचाच करत असतो. कारण धर्मो रक्षति रक्षिता असं म्हटलेलं आहे. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणारच. म्हणून आजचा हा विषय असा की ज्या घरामध्ये राम आणि कृष्ण यांच्यावर प्रीती असते, प्रेम असते, तिथे ते कुटुंब, ते परिवार कितीही आधुनिक झाला तरी आधुनिकतेची बाधा त्या घरावर कधीच होत नाही, होणार नाही. याविषयीचं चिंतन आपण केलं. धन्यवाद.